जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला आजचा ब्लॉग दाखवते तुम्हाला. जेवणाचा व्हिडिओ आजचा काय काय बेत आहे काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नवीन आजचा तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला चांगला कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला आजचं आपण चुलीवरचं जेवण बनवते. कारण चुलीवर बनवायला मला आवडतं आणि गॅस संपून जाईल. गॅस पण खूप महागाच आहे म्हणून चुलीवर बनवायला चांगलं वाटतं. पाऊस पाणी आला तर गॅसवर बनवायचं. आता पाऊस नाही, काहीच नाही, सरपण पण आहे, सगळं काय आहे. तर चुलीवर बनवायला चांगलं वाटतंय आणि खूप दिवसानंतर बनवायला पण चांगलं वाटतंय आणि रोज बनवायला पण चांगलं वाटतंय. एकदम हवेशीर बसायचं, हवेशीर चुलीवर बनवायचं एकदम, आहे का नाही? तर चला चला आता ही चपात्याला चालू झाले. माझ्या आधी सवना बसली चपाती लाटायला, पण मला थांबी लागते. तर ही बघा त्यांनी चपाती लाटून दाखवते. ते म्हणता रोजच काय दाखवते, तर दाखवते जरा. दुनियाचं पीठ लावले सवनाने. हे बघा गोल गोल तिने आतलं म्हणजे तेल लावलेलं आहे. मग कसं ही करायचं जरा. आज भाजी बनवायची, शापूची भाजी. अजून काय बनायचं? फोडणीचा भात अजून, आणि मटकीचं कालवण. चपाती लाटून झालेली आहे. आता चुलीवर टाकते. बघा दोघी दिसायला पाहिजे म्हणून असा कॅमेरा ठेवतो. ठीक आहे, ऊन येत आहे ना, उन्हामध्ये चांगलं वाटत नाही. एकदा अशी पलटी मारायची, पचत नाही ना बरोबर, एका जागा पचते ना चप भात. चूल आहे ना, माहिती आहे ना चुलीवर कसं असतं एकदम, बरोबर आहे का नाही? पलटी मार की आता. चला असं सगळ्या चपात्या करून घेऊया. काना 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 काना. आमच्या सवनाकला आम्ही गेलो तर फिरायला, जेव्हा बोलवलं होतं आम्ही गेलो, दोघी पण गेलो. मला बोलवलं होतं पण मी नव्हती जाणार, पण मला चला मग तुम्हाला दाखवते नवीन काय तर बघायला भेटून. तुमच्यासाठी तर गेलती, तर नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग बघायला भेटते चांगलं चांगलं एकदम. तर कसं वाटलं सवर्णा फिरायला घेऊन गेल्यानंतर? सवर्णा मजा आली का नाही काल? सवर्णाला वाटत नव्हतं, पण पोरं घरी होती म्हणून पोरांसाठी येणं गरजेचं आहे ना, बरोबर आहे का? काजल आमची रागावली, तिला काल नव्हतं नेलं, काय नव्हतं एकदम. काज मामा म्हणला की काजलला का नाही आणली, सलोनीला का नाही आणली. धावते. चला चहा चपाती मी पण खाऊन घेते, पहिली खाऊन घेते. भूक लागली मला. रात्री तसंच मी झोपून गेली, जेवली नाही काय नाही. मग नंतर 12 वाजता मला भूक लागली होती, पण मला आता कुठं खात बसू काय म्हणलं, तर खाते आता. मी थोडंसं कारलं राहिलेलं आहे ते खाते जरा. तर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतं मला माहिती आहे. तुम्ही काल माझा पूर्ण व्हिडिओ बघितला, खूप लोकांनी लाईक पण केलं, त्याच्याबद्दल मी धन्यवाद बोलते. सुनील जाळ घाल, काना 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 काना, दुपक दुपक न चलायचं. जाळ असल्या चांगल्या चपात्या भाजतात एकदम. चूल भरून घातलं ना मग चपात्या चांगल्या भाजतात, बरोबर आहे का? आता बघा, आता आम्ही उद्याच्या जाणार आहे मी बाहेर. आता तुम्ही सांगू शकता कुठं जाणार आहे आम्ही, ते नक्की सांगा. सवर्णा नाही घ्यायचं, सवर्णा नाही घेऊन जायचं. मी जाणार आहे फिरायला एका जागेवर, ते पण तुम्हाला दाखवते. तुम्हाला ब्लॉग बघायला भेटते चांगलं एकदम. ठीक आहे, तर नक्कीच जाऊया आपण, ते पण तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. अयो काजल म्हणते आत्याला घेऊन जेवायला जायचं आज हॉटेलला. मग अयो आणि मला अच्छा, आमच्या काजलला राग आला म्हणजे मी फिरायला चालली. हा, मग काजल म्हणते की आता फिरायला गेली की आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. चांगला तुमचा दोघींचा प्लॅन चाललाय ग. मी नाही जाणार फिरायला कुठं आता. आता मी नाही पाहिजे, आता मी नाही जाणार फिरायला. मी हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे काजल संग. आपण ते पण दाखवू तुम्हाला. आम्ही काजल संग फिरायला गेली हॉटेलमध्ये जेवायला, ते पण व्हिडिओ दाखवूया. नक्कीच मी सगळ्यांना जेवायला घेऊन जाईन.
आता सध्याला माझ्याकडे पैसे काहीच नाही पण सगळ्यांना घेऊन जाईल हॉटेलमध्ये जेवायला बिवायला. ते पण तुम्हाला मी दाखवीन एकदम. ठीक आहे. तर आमच्या काजलला, सलोनीला, ओमला, यशला, सवर्णीला सगळ्यांना मी जेवायला घेऊन जाईन. माझा पगार येईल. आला ना पगार. बर्थडेची काय पार्टी नाही दिली. आमच्या काजलचा बर्थडे गेला 3 तारखेला, तेव्हा मी मुंबईलाच होती. पण नक्कीच आमच्या आता सलोनीचा बर्थडे आहे बघा. किती तारखेला आहे तुझा बर्थडे? 4 तारखेला बर्थडे आहे. तर नक्की तिचा बर्थडे मस्त करूया आपण एकदम. मी मुंबईला गेली तरी माघार येईन बर्थडेला तिच्यासाठी. ठीक आहे. कसं आहे माझ्याकडे पैसा पाणी नाही काय नाही ना. तर पोरांना काय ना काय बर्थडेला द्यायला चांगलं वाटतं. असं मोकळा बी मला नाही आवडत एकदम. म्हणून आता काय करते, तिचा बर्थडे कसा तरी हलका फुलका करते मी. बरोबर आहे का ना भावानं? तुम्ही समजून घेऊ शकता मला एकदम. चल तुम्हाला स्वयंपाक दाखवते. बोल बच्चन नको आता. लागला का? भूक लागली मला पण. सकाळ सकाळ 2 चपात्या करून खाती म्हणती. पण सगळा स्वयंपाक झाल्यावर खाते आता. कुठं मध्ये मध्ये आधी खात बसतो आहे का नाही? बरोबर आहे का नाही? अजून काय विशेष? काल मस्त फिरलो खालं पिलं. कल चिकन खालं, बिर्याणी खाली. भारी भारी वाटलं खायला बी. लय भारी वाटलं खायला माहिती. चला तुम्हाला दुसरं आता भाजी दाखवते. चपात्या लाटायचं नको काय नको. ठीक आहे ना? बरोबर आहे का नाही? काय म्हणजे काजू? काजूचा बर्थडे होता हो 3 तारखेला होता ना काजू तुझा. गेल्या म्हणजे ह्या 3 तारखेला होता. मग मुंबईलाच होती मी. मग काजूला आवडलंच नाही बा. मला म्हणायचं सारखं माझ्या आता ये ग बर्थडेला ये ग बर्थडेला ये ग म्हणायची. आणि मी म्हणायचे हो येते. काजल मला म्हणजे मी तर तुमच्या संग बोलणारच नाही म्हणजे माझ्या बर्थडेला नाही आला म्हणून. माझ्याकडे पैसे नाही हो भावानं. मग पुरीला काय घ्यायचंय मला. पळाली बघा पळाली बघा. का ग काजू? काजू हे फुकारी माहीत. मराठीमध्ये ह्याला फुकारी म्हणतात. फुकारी काय म्हणतात? फुकारी काय म्हणजे फुकणी. फुकरी नाही म्हणते त्याला. आता म्हणले फुकारी फुकारी आण ग असं म्हणतात एकदम. आहे का नाही हो? आमची सवना पण जास्तच ऐकते बघा. तुम्ही नाही बाया म्हणली. मी म्हणली का हो? मी नाही म्हणली. मला माहिती आहे मी काही एवढी आहे तेव्हा. चला तुम्हाला दाखवते अजून मोरचे ब्लॉग मी दाखवते. सवनाची मजा आहे का नाही? आ रोज सकाळचा झाडू मारते मी, कचरा उचलते मी, शेण उचलते, चपात्या करू लागते मी, स्वयंपाक करू लागते मी. हा सवनाची मजा आहे का ना सांगा. आज मी मटण आणणार आहे. आज मटण खाऊ वाटतंय मला. कारण खूप दिवस झालं मटणच नाही खाल्लं. सवना मटण आणते. कालच खाऊन आले. ती कोंबडी खाली. कोंबडा नाही खाल्ला. कोंबडा कालचा जिरून गेला. तर आज मला मुंडी खायची. मुंडी वजरी खायची. ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी. ब्लॉग दाखवणार आहे. म्हणजे जेवण बनवणार दाखवणार आहे तुम्हाला. जेवताना पण दाखवणार आहे बघा. बरोबर आहे का नाही? चल बंद करते. आणखी जरा मुंडी बिंडी जरा. आज नाही उद्या आणते नाही तर मग उद्या नको. उद्या गुरुवार खात नाही. शुक्रवारी आण. असं करू. हां संध्याकाळी. संध्याकाळी हां चालतं. चालते. आणि जेवण झालं का नाही? चालतं. बरं ठीक आहे चालेल. एकदा वजरी आण. वजरी आण. मला वजरी खाऊ वाटते. या त्यांना मला आणून तू ते बोल दादाला एकदा. वजरी कसली असते? वजरी काय म्हणतात? जिगरी डिग्री म्हणायचं. वजरी म्हणजे काय? त्याला मुंबईला वजरी म्हणतात. जिगरी आमच्या सवनाची जिगरीच का आहे. साधा आहे का बघायला? बंद आहे ते. मोठा व्हिडिओ ग. बिचाऱ्यांना नेट पाहिजे ना. वजरी खायची वजरी. अजून काय? बघा आमच्या सलोनीला मी भाजाय शिकवते. कसं आहे म्हणजे घरामध्ये शिवत होती ना. तिच्या आई मम्मीला बाहेर बसल्यानंतर घरात स्वयंपाक करायला कोण नसतं. बघा तेल लावते बघा सलोनी. असं लावायची का? असं नीटच की असं करा. असं करून लावायचं असं. ठीक आहे. मग नंतर असं करायचं. ठीक आहे. चांगलं हुशार व्हायचं काय. असं लावायचं असं. आमच्या सलोनी संध्याकाळी भाकरी शिकवणार. भाकरी सलोनी भाकरी शिकायला असं कच वाटतंय ना. असं भाजायचं. थांब असं भाजायची. आता इथं कच्चं वाटते ना जरा. मग इथं अशी दाबायची जरा थोडीशी. दूध लागतोय.
अशीला पलटी मारायची काय अशी. आता ह्याला उलटी पालटी करायची, कुठं लाल दिसती तिथं भाजायची, सॉरी कच्ची दिसते ते भाजायची. ठीक आहे, ठीक आहे, पलटी मार बाय. आमच्या सलून शिकवते स्वयंपाक बघा. हा, आमच्या सलून शाळेमध्ये लय हुशार आहे. कितवीला आहे का बाय? 5वीला आहे बघा. सगळं इंग्लिश वाचते. माझी इंग्लिश कमेंट बघा हीच वाचते, तेव्हा मी ते कमेंटला लाईक करते. आहे ना सलून? म्हणजे मी तिथं बघते तिला इंग्लिश येतं आहे की नाही येते. पुढे लय हुशार आहे बाया 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 सांगायला. बघा चपाती भाजली. आता ही चपाती तुम्ही बघू शकता ती संग. ही चपाती बघा तुम्ही, मला लाटून द्या. कशी भाजते ती तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला वाटतंय का मी सलूनीला स्वयंपाक यायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण मुलीच्या जातीला स्वयंपाक केला चांगला असतो एकदम, आहे का नाही. आणि आमची सलूनी मोठी झाल्या म्हणून माझ्या आत्याने मला चपाती भाजायला शिकवली आहे ना ग. म्हणशील ना ग बाय? लगेच पलटी नाही मारायची. बघा आता म्हणजे तिला बी चांगलं वाटेल नाही ना सलूनी? चांगलं वाटेल सलूनीला. पुरी हुशार आहे का पण तसलं वाचवाच करत नाही, काय नाही काय नाही. मला पलटी बाय. आता बघा कशी भाजती बघा. शिकवणं बी चांगली गोष्ट आहे ना. बरं का चपात्या ती उद्या तुम्हाला करून दाखवून बघा. चपात्या पण चांगल्या करते. तेल लाव. आता तेल लावते बघा. भाजी बनवायची अजून बघा. आमची सलोनी लाव त्याला पलटी मारा. आता सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात. सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात. आणि अंबाबाईचं वार आलं. काय का गाणं लय भारी म्हणते का नाही का सलोनी? आमची सलोनी पण लय भारी देवाचं गाणं म्हणते. हाय ना का सलोनी? सलोनी आता लाजते बघा तुमच्यासमोर. सलोनी लय भारी आमची. सलोनीला मी उन्हाळ्याच्या सुट्टीला मुंबईला फिरायला नेणार आहे, माहिती आहे का. आता बघा ते स्वतःहून केलं सगळं, मी काहीच नाही केलं. आणि थोडंसं तेल अजून लाव. असं हे जिथं पाणी वाटतंय ना जरा असं तेल लावायचं आणि काना 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 हे करायचं. ठीक आहे, असं पलटी मारायची. तिथं कच्ची वाटती जरा तर असं दाबायची अशी अशी. ठीक आहे बाय. उद्या तू चपात्या लाटा. चला तिला उद्याच्या चपात्या लाटा शिकवते. जा तुझं काम कर, जा बाजूला जा. जाऊ द्या लेकरांनी दोन एक चपाती वाचायचं, त्या सगळं काम नाही सांगू शकत. एक चपाती तेव्हा तिला नादवली म्हणजे तिला चांगलं वाटते ना. आहे का ना. तिची मम्मी बोलतो तिथं नको म्हणली, पण कशाला लेकराला पण तिचं मन नको दुखवाय म्हणून मी केला. आहे का नाही, बरोबर आहे का नाही भावानं. चला भाजी करायची अजून, लय मोठा व्हिडिओ नको. चला झालं चपात्या बिपात्या करून भाजी करायची. चपात्या झाल्या, तुकडं चपात्या केल्या. बघा चपात्या बघा, माझी चपात्या बघू शकता. पोळते बघा, ही चपात्या बघा पातळ झाल्यात. पोते गई पोते पोते. चला आता तुम्हाला भाजी दाखवते. भाजीसाठी करायला आणली. आता शापूची भाजी करायची, ते दाखवते तुम्हाला एकदा. ठीक आहे, चला चला हा ब्लॉग मी इथं थांबवते, कारण की आहे ना मोठा लय होते. भाज्यांचा मी अलग दाखवते. ठीक आहे. आता कारलं आहे, मला कारलं लय आवडतं खायला म्हणून मी काल जे राहिलं, जे काल जेवायला कोण नव्हतं काय नव्हतं, तर मला चला जेवण घेऊ, आजचे करून घेऊ, गरम करून घ्यावं. आता जेवते मला चहा पिती. काल सकाळी झाडू शेण बिन सगळं उचललेलं आहे. मला एकदम काल रात्री जेवली नाही काय नाही, तर असंच जीव हे केलेलं, झोपली. मग मी तिथून जेवण आलती. मला भूक नव्हती एकदम, पण नंतर मी तर भूक लागली तर गरम गरम चालू करते बाबा. कारलं चपाती, कांदा भाकरी खाते. एकदम मस्त भाकरी नाही चपाती खाते आणि चहा पिते. आणि मग हा ब्लॉग मी इथं थांबवते. त्याला खाताना तुम्हाला दाखवते. गरम गरम चपाती चहा भाजी खायला मस्त वाटते. भाजी आता सवरना बनवून शापू बनवायचा आहे, पुलाव व्हेज पुलाव बनवायचा आहे आणि बाकीचे मटकीची भाजी बनवायची. मटकी व्हेज पुलाव आणि शापूची भाजी हे बनवायला ते मी अलग बनवते व्हिडिओ एकदम. ठीक आहे,
सवरना बनवून. कारण मी आता थकली बघा, खूप म्हणजे हे केले बघा. ए बा चिमटान चला भाजी घेते काढून. ह्यातच भाजी थोडीशी काढते मला खायला. तुला खायचे का बाहेर? चला आता आपण भाजी चपाती घेऊया, खाऊया तिकडे बसून एकदम. चला हे बघा, हे चहा, हे कांद्याची पात मला खाऊ वाटली म्हणून माझ्या भावाला सांगितले आणायला. मी टमाटर आहे आणि कारला आहे आणि ह्या 2 चपात्या खाती बाय पतल्या पतल्या आहे, त्या खाऊन टाकते. जरा टेन्शन नाही मग दुपारपर्यंत एकदम. ठीक आहे, पाणी आणा बापू. तर कसं वाटतंय तुम्हाला नाश्ता करायला? या नाश्ता करते मी, खाते. मला लई थकान झालंय बघा. त्याच्यानंतर कामं दुसरी करते अजून मी. आज बी भरपूर काय करायचे. थँक्यू. चपाती आणि भाजी म्हणजे कारलं आणि मस्त आहे. चला हा ब्लॉग मी इथं थांबवते, कारण लई मोठा झाला आहे, नको एवढा मोठा. आता भाजी बनवूया. ते पण तुम्हाला आता मी भाजी नाही बनवणार, सवरनं बनवणार. 2 भाकऱ्या पण करायच्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कसा नक्की कमेंटमध्ये लिहा. दाखवते मस्त पैकी तुम्हाला. अजून नवीन आयटम दाखवते. ठीक आहे, चला बाय. टाकल्या सवरणार आमच्या तव्यामध्ये, कढाईमध्ये. चले मच्छी करते बघा. पोळींच्या डब्याला द्यायची आहे. भाजी पण आहे. हे सगळी कर म्हणलं, कुठं छोटी म्हणलं एवढीशी भाजी म्हणलं, कारण की एवढे जण लोक आहेत ना. बरोबर आहे का नाही? सगळे पाण्याने सोने सगळे कांदा भाजते बघा. मला पण कटा आला बाई, दम लागतो मैदाला मला. आता मी भाजी केली असते, पण आज आपण सवरणाचं जेवण बघूया. ठीक आहे, कांदा लाल होऊ द्या. चला ते बघा, कांदा लाल होतोय जरा. आता ह्याच्यामध्ये बघा कशाचं वाटण आहे सवरना? खोबरं आणि कोथिंबीर आणि लसूण बघा, खोबरं आणि कोथिंबीर, आलं आहे. अद्रक म्हणजे आलं म्हणजे अद्रक. ठीक आहे, हे बघा. कांदा भाजते बघा, मसाला भाजते. चांगला मसाला भाजते बघा. अरे संसार संसार कसा कधी हाताला चटके मग लागन गोड भाकरी. नाही बाय, मला गाणं येत नाही म्हणायला. बघा आमची सवरना दुधामध्ये दूध लय लागतं चुलीला. हवा हे तिथून सगळं खुलं आहे ना, ह्या साईडचं सगळं खुलं आहे ना, त्याच्यामुळे हवा आहे. तर बघा मी चूल दुसरीकडे मांडते. तर मला पण लई तकलीफ होती, मला पण लई डोळ्यामध्ये दूध जातोय. मला पण लई तकलीफ झाली सकाळी चपात्या बिपात्या करताना. आता हे मटकी टाकते बघा. ते मटकी आहे आणि उलटी पालटी करून बघा. तेल टाकले असते का नको? बस झालं जाऊ पण तेलावर. काय काय भावाला बहिणी हे बघा, मटकी आहे. तर झाकण मारते ती. हळद मी टाकी आधी परतून घेते म्हणजे. बघा आमची सवरना पण खूप मेहनत करते बिचारी. चुली जाळ लावला ह्याचं. चूल बारकी वाटते आहे का नाही? चूल घ्यावं मोठी म्हणते. आणि हे तर कसं आहे म्हणजे सगळं खुलं दिसतंय ना, ह्याच्यामुळं ना हे सगळं ना हवा लागते बघा. पळती हवा, हवा लागते बघा चांगली. चला आमची सवरना. कपडा खोटं सवरना हमेशा टाकायचं हळद मीठ टाक. चला हळद टाकते बघा. हे हळदीला आहे ना हे नसतं, कलर्स नाही. मीठ टाकते आता. हे काय टाकते?
शेंगदाण्याचा कुठं आहे बघा हे. हलवून बघा. आता मसाला बी टाक आणि झाकून ठेवू पाण्याच्या शिताला मारून एकदम म्हणजे वापर चांगलं शिजून बघा. बघा चांगली झाली एकदम तशी बघा बघा. बघा मच्छी आहे. आता ह्याच्यामध्ये बघा लाल तिखट टाकते. आता हलवते बघा. झाकण टाक. बघा मच्छी आपलं मोठं टाकता का नाही मोठं टाकलं बघा. किती छान वाटते ना चुलीवर जेवण बनवायला. बघू शकता आता. चला झाकतात आता. ताटावर आहे ना दुसरं ताट नव्हतं मग जाऊ दे. हा चल जाऊ दे. आता ह्याच्या पाण्याचा सुटला मार ताटावर पाण्याचा सुटला मार ताटावर मारायचं कधी पण. हां मारायचं. हां आता हे वापरून शिजतंय बघा म्हणजे खाली लागाय नको काय नको कधी पण लक्षात ठेवा. हे काय ताटावर झाकल्यामध्ये कसं बरं पडतं एकदम. ठीक आहे चला आता हे सगळं साफसफाई करत ठेवलं ना. हे भाजा मसाल्याचं पाणी आहे ना त्यात टाकून द्यायला पाणी तर टाक परत टाकते. ठीक आहे आता टाकून दे म्हणजे टाकून दे. ते पण शिजते चांगलं कच्चं राहायला नको काय नाही. बघू शकता एकदम मस्त तिथे पोळीच्या डब्याला पण होईल आणि घरी खायला पण होईल एकदम. हां हॅलो आता चांगलं त्याला हॅलो चांगलं वापरून शिजते बघा बघा. सवना पण मी सांगते शिकवते असं नाही की नाही शिकवत. ठीक आहे ते पण चांगलं जेवण बनवते माझ्या भारी बनवते असं काही नाही. हे बघा चला आता स्वयंपाक होता आलाय. आता शापू करायची. शापू झालं की भाजी आता होऊन जाईल बघा. पोळीची तयारी करायला लागली. सुवर्णा शाळा चालली पोरं एकदम. मला पण खूप कंटाळा येतोय. इथं काय करते मी ह्या साईडला बघा इथं ही बांधते बघा एखादं चवाळा बिवाळा बांधते. पण चवाळ्याची ह्याने आहे ना हवा येणार नाही आणि कॅमेरामध्ये पण मला ना ते असं अंधार भाकार होतं आहे त्याच्यामुळे मी ती लावते नाही तर चूल काय करते दुसरीकडे मांडते असं करते. पण मांडाय पण जागा नाही हो बघायला गेलं तर. ते घरात मांडलं ते घरात मग अंधारा भरपूर पडतो घरामध्ये आहे जागा तशी. आणि इथंच काय ना काय इथं चवाळा बांधून घेते एकदा. चवाळा आणते जरा शिवते जरा आणि इथं बांधते एखादं काय ना काय बांधते एकदा. ठीक आहे चला हे जेवणचं चाललंय आता आपलं. फोटो काढते. हां चला आता भाजी करायची शापूची भाजी. चला दाखवते करूया. आता हे चांगलं भाजलं आहे बघा हे मसाला. त्याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल. थोडंसं पाणी टाक. ठीक आहे हां ठीक आहे. आता एकदम शिजतंय पण चांगलं आणि हे पण होऊन बघा एकदम कसं वाटते तुम्हाला बघा. चला आता हे शिजून निघल. शापूचं तुम्हाला दाखवते एकदम. शापू भाजी कशी होती कशी नाही सुवर्णच करणार आहे एकदम. ठीक आहे चला.